अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय असं होतं. ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा वळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. शिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्य, बृहद्व्याघ्रशायी महांचांगदेव. निरीक्षाग्रकुड्या गतवीत गर्वः, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. क्वचित् तीर्थयात्रा मिषेणेति नीत्वा, स्वयं वेद्य तत्त्वं न जानासि विष्णोः. यतः प्रेषितः खेचरन्नामदेव, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनमः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार. काल गुढीपाडवा वर्षप्रतिपदा, नव्या वर्षाचा प्रारंभ झाला आणि त्यानिमित्तानं धुळे येथे समर्थ वाग्देवता मंदिर यांनी 9 दिवसाची एक साधना ठरवलेली होती आणि त्यामध्ये एक रामायणातलं आणि रामरक्षेला अनुलक्षून असा आपदामपहर्तारम हा श्लोक आपल्याला दिलेला होता आणि त्याच्यावर विवरण करा असं सांगितलेलं होतं. श्री समर्थांची तिथली मूर्ती मी आता पाठवीन आज फोटो. इतकी मोहक आहे, इतकी बोलकी आहे की तिथे उभं राहून त्यांना जेव्हा हार घालायला मिळाला तेव्हा ते खरंच प्रत्यक्ष समर्थ माझ्यासमोर उभे आहेत
आणि अगदी निश्चिलपणानं स्मितहास्य करतायत. इतका आनंद झाला बघा काल तुम्हाला. आणि मग ते झाल्यानंतर ही प्रार्थना म्हणून आम्ही सुरुवात केली होती. आपल्याला माहिती आहे की रामरक्षा, आत्ता जे मी सांगितलं होतं मगाशी राजश्रीताईंना, संपूर्ण आपण रामायण आता शिकतो आहोत, अनुभवत आहोत. तर त्या रामायणाचं अगदी संक्षिप्त रूपानं ते रामरक्षेमध्ये सगळं आलेलं आहे. आणि त्यांनी एकच श्लोक दिलेला होता आत्ता जो मी उल्लेख केला, की आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. एवढ्या एका श्लोकामध्ये रामाचं सगळं चरित्र किंवा रामाची सगळी वैशिष्ट्य ही साठवली गेलेली आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय, एवढ्या एका श्लोकामध्ये कसं काय आहे, तर ते आपण बघणार आहोत. आता रामाची इतकी स्तोत्र आहेत, रामाच्या स्तोत्रांमध्ये सुद्धा त्याचे हे गुणवर्णन सगळं असतंच. आणि आजच्या काळाला, आज एवढी 5,000-5,500 वर्षे झाली तरीसुद्धा आपल्याला रामायण किंवा रामाचे गुण किंवा ही रामरक्षा का उपयुक्त आहे, ती कशी व्यवहारात आपल्या जीवनात आणायची, याच्यासाठी सगळा हा प्रयत्न किंवा धडपड सगळ्यांची चालू असते. मंगलम कौशलेंद्राय महनीय गुणाब्धये चक्रवर्ती तनुजाय सार्वभौमाय मंगलम. राम म्हणजे सगळं मंगल आहे. आणि हा कौशलेंद्र म्हणजे कौशल देशचा किंवा कौशल्या माताचा हा त्याच्या पोटी जन्म आलेला. आणि हा चक्रवर्ती आहे. वेद वेदांत वेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलम. त्याची कीर्ती सगळी पुण्यवान आहे असल्यामुळं सगळं मंगल तो करणार आहे. तसंच तृतार्थदेववंदनं दिनेशवंश नंदनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरं मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिधारहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. सगळ्या देवांनी ज्याला वंदन केलेलं आहे असा तो श्रीराम आहे. आणि दुसरंही आपल्याला सगळ्यांच्या आवडीचं जे माहिती आहे, भजे विशेष सुंदरम समस्त पापखंडनम स्वभक्तचित्तरंजनम भजेह राममद्वयम भजेह राममद्वयम जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्तभीतिभंजनं भजेह राममद्वयम भजेह राममद्वयम. हा अद्वय आहे, जे आपण रोज परमात्म्याचं वर्णन ऐकतोय. ज्ञानदेवांनी तेच केलेलं आहे. तर हा स्वभक्तांच्या भीतीचं भंजन करणारा आणि सगळ्यांची पापनाशक करणारा असा आहे. आणि वनात जाणाऱ्याचंच वर्णन नेहमी केलं जातं, जटाकलापशोभितम. तसंच सगळं रामरक्षेमध्ये सुद्धा संपूर्ण रामरक्षा जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर त्याच्यामध्ये त्याची जी वर्णन आलेली आहेत सगळी, ती आपण थोडासा एक अनुभव घेऊयात. आणि ही रामरक्षा निर्माणच कशी झाली खूप जणांना माहिती आहे. 15वा श्लोक जो आहे तो असा आहे, आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, आदिष्टवान यथा स्वप्ने. आदिष्टवान म्हणजे मला जसा आदेश केला किंवा सांगितली, कुणी स्वप्नामध्ये कुणी सांगितली, हरहा. हरहा म्हणजे शंकर. रामरक्षाम इमाम हरहा. हर म्हणजे शंकरानं, शिवानं मला रात्री स्वप्नामध्ये येऊन जशी सांगितली, तथा लिखितवान प्रातः, तशी मी लिहिलेली आहे. असं कोण सांगतंय, प्रबुद्धो बुध कौशिकः. प्रबुद्ध म्हणजे झोपेत सांगितलेली ही सगळी रामरक्षा ऐकली त्यांनी, जशी आदिष्टवान म्हणजे जशी सांगितली तशी. आणि पहाटे उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर त्याचं सगळं त्यांना चिंतन किंवा सतत मनन केल्यामुळं ती जशी आठवली किंवा जशी भावली तशी सगळी त्यांनी लिहून काढली. म्हणजे थोडक्यात काय की ही रामरक्षा शिवानं बुध कौशिक ऋषींना सांगितलेली आहे.
आता हे बुधकौशिक कोण याच्याबद्दलही थोडी चर्चा आहे, कारण याच्या खूप परंपरा आहेत. कुणी म्हणतं वाल्मिकी आहे, कुणी म्हणतं आत्रेय आहेत, कुणी वेगवेगळ्या ऋषींची पण नावं घेत आहेत की हे कुणी रचले. पण या पारंपरिक रामरक्षेमध्ये जे लिहिलेलं आहे की हरानी म्हणजे शंकरांनी सांगितली आणि बुधकौशिक ऋषींनी लिहून काढलेली आहे. आता हे जसं आहे ना, तसे ह्या परंपरेला बऱ्याच काही गोष्टी पूर्वीच्या रामायणाचे संदर्भ आहेत. म्हणजे मी विशेषतः जास्ती करून मागे मी बोलले होते की रामायणाचे शतकोटी प्रविस्तरम, आपल्या रामरक्षेते उल्लेख आहे तो शतकोटी प्रविस्तरम, पण 100 कोटी विस्तार असलेली ही रामकथा आणि तिचा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या रामायणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचा थोडासा, ज्याला आपण वेगळं रूप दिलं आहे म्हणा, किंवा त्याचं समर्थन केलेलं आहे रामाच्या आचरणाचं म्हणूया किंवा त्याच्या प्रसंगाचं. आणि म्हणून ही लोकांमध्ये इतकी पसरलेली आहे की फक्त भारताच नव्हे, भारतात फक्त महाराष्ट्रात नव्हे किंवा अयोध्या प्रांतात नव्हे, तसं भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये ही रामरक्षा रामायण कथा लिहिली गेली आहे. प्रत्येक भाषेमध्ये लिहिली गेली आहे. आता त्यात मी जास्त शिरत नाही. परदेशामध्ये पण लिहिलेली आहे, परदेशीय भाषांमध्ये. त्यातली मी थाई देशची जी आहे ती थोडीशी मी अभ्यासलेली होती आणि त्याचं मराठीतनं लिहून काढलेलं होतं. आता आपण जो आधार घेतो आहे, आपण जे पाहतो आहे, त्याला जास्त प्रमुख आधार आहे आनंद रामायणाचा. आणि आनंद रामायण हे सुद्धा शिव आणि पार्वती यांच्या संवादातूनच निर्माण झालेलं आहे. जसं अध्यात्म रामायण तसंच आहे. अनेकही बाकीची रामायणं, तुम्हाला ह्याचंही माहिती आहे, रामचरित मानस, त्याच्यातही आपल्या शिव आणि शक्ती किंवा शिव आणि पार्वती यांच्या संवादातूनच ती कथा सगळी तुलसीदासांनी रचलेली आहे. आता आनंद रामायण का म्हटलं, तसा कुठे उल्लेख करत नाहीत, पण ते प्रत्यक्ष मी अभ्यासल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की त्याच्यातल्या जन्मकांडामध्ये हा उल्लेख आलेला आहे. आणि तिथे केव्हा आला, ते ज्या वेळेला शिव आणि पार्वतीला कार्तिकेय झाला होता किंवा होणार होता, आणि त्यावेळेला पार्वतीनं प्रश्न विचारला की देवा, ह्या बाळाच्या संरक्षणासाठी काय करता येईल, कारण शेवटी प्रत्येक मातेला आपलं बाळ पहिल्यांदा सुरक्षित राहावं, त्याचा विकास व्हावा, त्याला काही अडचणी येऊ नयेत ही इच्छा असते, तीच पार्वतीला होते. तर तेव्हा रामरक्षा स्तोत्र ते सांगतायत की शिव म्हणतात की मी तुला कार्तिकेयाच्या रक्षणासाठी, पूर्वी जे लव आणि कुशाच्या रक्षणासाठी किंवा बालकांना शांती देणारं असं जे आहे, हे जे रामरक्षा स्तोत्र आहे ते मी तुला आता सांगतो. तर आता मी लगेच सुरुवातच करते, म्हणजे कसं बाकीच्या त्या श्लोकाकडे आपण नंतर जाणार आहोत. आता तो शिव पहिल्यांदा तिला सांगतो. काय सांगतो म्हणजे शिवानी सांगितलं हे ते आनंद रामायणातलं सिद्ध होतं. देव्यद्य संस्कंदपुत्राय रामरक्षाभिमंत्रणं कुरुतारकघाताय समर्थोऽयं भविष्यती. तो समर्थ व्हावा आणि म्हणून या स्कंदपुत्राला म्हणजे पार्वती कार्तिकेयाला रामरक्षेनं अभिमंत्रण करून, आता मग अशी ताई सांगत होते संपुट वगैरे करायचं असतं, तर आपण ती रामरक्षा म्हणत असताना जलामध्ये हे ठेवून किंवा ती रामरक्षा म्हणत असताना हातामध्ये माळ घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं हे केलं जातं. आणि मग ते जे जल आहे, ते जे तीर्थ आहे, ते मुलांच्या अंगावर शिंपडलं जातं. तर तसं तो सांगतो की तारक घाताय, म्हणजे काही लोकांकडून तारण करण्यासाठी आणि दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र हे समर्थ होईल किंवा तो श्रेष्ठ ठरेल, म्हणून अशी त्यांनी सुरुवात केली. आता आपण जी रोजची रामरक्षा म्हणतो त्यातला आपल्याला सुरुवात कशी आहे ती माहिती आहे. श्री गणेशाय नमः म्हणजे तो पहिल्यांदा प्रारंभ आहे. आणि जो अस्य श्री रामरक्षा ते मी जरा नंतर सांगते. पण पहिला जो श्लोक आपण याचा म्हणतो ध्यायेत आजानुबाहू, त्याच्यात आणि ह्या आनंद रामायणातल्या सुरुवातीमध्ये थोडा बदल आहे. तर तो बदल सांगते आणि मग आपण पुढे जाऊया. वामको दंडदंडम निजकर कमले दक्षिणे बाणमेकं पश्चाद्भागे च नित्यं दधतमभिमतं सासितूणीरभारं वामे वामे वसद्भ्यां सह मिलिततनुं जानकी लक्ष्मणाभ्यां
श्यामं रामं भजेऽहं प्रणतजनमन खेदविच्छेदवत दक्षम. म्हणजे रामाचं जे वर्णन आहे की नाही, डाव्या बाजूला सीता आहे, डाव्या हातात त्यांनी धनुष्यबाण धरलेलं आहे, त्याच्या करकमलामध्ये वगैरे ते सगळं. दक्षिणे बाणमेकम, दक्षिण म्हणजे उजव्या हातात एक बाण धरलेलं आहे, असं सगळं. आणि पश्चात म्हणजे पाठीमागं तो भाता वगैरे असतो ते सगळं. तुणीर भारम, भात्यांचा भार असतो ना पाठीमागं, असं ते लावलेलं असतो ना. तर हे सगळं वर्णन आहे, हे पहिल्या श्लोकात आहे. आणि आपण काय म्हणतो, ध्याये जानुबाहुं धृतशरधनुषम. मगाशी म्हणलं होतं कोदंडदंडम, असे थोडे बदल आहेत त्याच्यात. धृतशरधनुषम बद्धपद्मासनस्थम पीतम वासो वसानम, त्याचं वस्त्र पीतम आहे. नवकमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. आता ही पाठ असल्यामुळे आपल्याला हे शब्द अगदी कॅची वाटतात, चांगले वाटतात. की नवकमल, नुकत्याच उमललेल्या कमळासारखे किंवा त्याच्याशी स्पर्धा करणारे याचे नेत्र आहेत, म्हणजे कमळाला टसल देणारे. मी आपली मराठी भाषेत बोलतीये. आणि वामांकारूढ सीता, तिथं मगाशी म्हणले वामे वामे वसद्भ्याम सहत मिलित तनुम जानकी लक्ष्मणाभ्याम, म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला सीता आणि लक्ष्मण आहेत, हे तिथं म्हणलेलं होतं. इथं तसं म्हणले वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचनम नीरदाभम नानालंकार दीप्तम ददतमुरुजटा मंडलम रामचंद्रम. आता हे आपल्या नेहमीच्या याच्यातला श्लोक आहे, ध्यानाचा श्लोक. तर त्यासाठी मी एक असं सांगितलं सगळ्यांना, कुठलीही गोष्ट आपल्याला सुरुवातीला करायची असेल, घरातलं एखादं कार्य करायचं असेल किंवा आध्यात्मिक धार्मिक काही करायचं असेल, तर आधी आपली एक बैठक व्हावी लागते. आणि ती बैठक होण्यासाठी शांत बसणं, थोडंसं ध्यान करणं, म्हणजे मग आपल्याला अध्यात्माची पुढे प्रगती होते. एकदमच आलो, सगळे भराभरा उभे आहेत, कोणी बसलेले आहेत, आणि लगेच नाही आपण असं मंत्र किंवा कुठलंही स्तोत्र सुरू करत. आता आपल्याला पहिलं जे आहे, सुरुवात जी आहे, अस्य श्री, आता तिथं जो फरक आहे आनंद रामायणातला तो आधी सांगते आणि मग आपला सांगते. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्रीरामचंद्रो देवता राम इति बीजम. इथे सीतेचा उल्लेख नाही आहे. अनुष्ठुप छंद श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. रामाचा जप करायचा असेल तर त्याच्यासाठी हा मंत्र किंवा हे म्हटलं जातं, असं तिथं सांगितलेलं आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता. इथे सीतेचा आवर्जून उल्लेख आहे. अनुष्ठुप छंद ते साम्य. सीता शक्ती ही श्रीमद हनुमान कीलकम. हे कीलकम हा शब्द याच्यात आहे. कीलकचा मी अर्थ सांगते तुम्हाला. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोग, अशी रचना आपल्या पारंपरिकमध्ये आहे. आता ध्यायेत आजानुबाहुम हा ध्यानमंत्र आहे. आणि म्हणजे आनंदी रामायणात फक्त राम इति बीजम म्हटलेलं होतं, म्हणजे तो अंश आपल्यामध्ये सीता हा शब्द अधिक आहे. जो रामरक्षित नाही तो यांनी राम इति बीजम म्हटलेला आहे. आणि सीता शक्ती ही शब्दयोजना आपल्या पारंपरिक रक्षित आहे, रामरक्षित, आणि आरामध्ये ती नाही. आता याच्यामध्ये अजून एक शब्द काय आहे बघा, श्रीमद हनुमान कीलकम. कीलक म्हणजे प्रवेशद्वार किंवा कीलकचा अर्थ एक खिळा असाही होतो. आता आपल्याला एखादी गोष्ट जर उघडायची असेल तर पहिलं प्रवेशद्वार उघडावं लागतं किंवा त्या खिळ्याने कुलूप काढावं लागतं. तसं या हनुमंताला नमन केल्याशिवाय किंवा हनुमंताशिवाय या रामरक्षेच्या स्तोत्रामध्ये आपण प्रवेशच करू शकत नाही. आता ह्याला काय म्हटलेलं आहे, तिथं असं म्हणलेलं आहे की रक्षक कुल विनाशकृत, आणि तिथं म्हणले गुह्यम रक्षकुलांतकृत. गुह्य म्हणजे गुप्तपणे, आणि रक्षकुलाचा अंत करणारा असा जो आहे तिथे. आणि आपला रक्षक कुल विनाशकृत, सोपा शब्द आहे. तसं आराम कल्पवृक्षाणा रामो दाशरथी शूरो, हे जे शब्द आहेत हे श्लोकांच्या जागात आनंद रामायणात काही बदल केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा बदल असा आहे की आनंद रामायणामध्ये 51 श्लोकाची रामरक्षा आहे आणि आपली फक्त 38 श्लोकांची आहे. आता कधीतरी आपण त्या सगळ्याचाही हे करूयात, थोडासा आढावा घेऊयात, कारण संपूर्ण आनंद रामायणाचं पुस्तक पूर्वी माझ्याकडं होतं,
ते आता नाही, पण काही गोष्टी आहेत माझ्याकडे, ते आपण सांगूया. आता आनंद रामायणामध्ये सुद्धा काय म्हणलेलं आहे, आपले जे काही श्लोक आहेत की नाही, करौ सीतापती पातू हृदयम जामदग्नजित, आपल्यामध्ये म्हटलेलं आहे तसं, आणि तिथे तसंच आहे, फक्त थोडा बदल कुठं आहे, मध्यम पातू खरध्वंसीला त्यांनी बदल केलेला आहे. पार्श्वे रघुवर पातू कुक्षी इक्ष्वाकुनंदनहा आणि नाभीम जांबवदाश्रय, असे शब्दभेद काही ठिकाणी आहेत. किंवा सुग्रीवेशकटी पातू सक्तीनी हनुमत प्रभू उरू रघुत्तम पातू रक्षक कुलविनाश कृती, आपली रामरक्षा. आणि आरामध्ये मध्यम पातु खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रय सुग्रीवेश कटीम पातू म्हणले त्यांनी, कटी नाही म्हणलं, विसर्ग नाही आहे. सक्तीनी हनुमत प्रभू किंवा जानुनी सेतुकृत पातू जंघे दशमुखांतकहा पादौ विभीषण श्रीद पातु रामोखिलम वपू, ही रामरक्षा आहे आपली. आणि तिथे म्हणले जानुनी सेतुकृत पातू जंघे दशमुखांतकहा, सेतुकृत पातू तो त्यांनी जोडून घेतला, एवढाच फरक आहे. पादौ विभीषण श्रीद पातु रामोखिलम वपुहू, ही सुटी ओळ, त्याला क्रमांक दिलेले नाही, म्हणजे आपले जसे क्रमांक आहेत तसे त्यांचे नाही आहेत. आता हे जास्त बदलसुद्धा न सांगता, कारण सगळी जी रामरक्षा आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्यांचे असे छान छान काही बदल आहेत. जादा श्लोक बरेचसे आहेत, त्यातला एक सांगते. गोष्पदी कृतवारिशम मशकी कृत राक्षसम रामायण महामाला रत्नम वंदे नीलात्मजम. अनिलात्मजमला सुद्धा म्हणजे आपण मनोजवम वगैरे म्हणतो तसे त्यांचे शब्द आहेत. आता हे सांगितलं की पार्वतीला हे करण्यासाठी, स्कंदाच्या संरक्षणासाठी शिवांनी सांगितलेलं आहे. पण याच्यातल्या काही तुम्ही अशा पारंपरिक कथा ऐकल्या असतील तर पहिले मी 2-3 संदर्भ असे सांगितले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामायणामध्ये सीतेचा त्याग का केला. अर्थातच त्या गुप्तहेराची कथा सगळ्यांना माहिती आहे, मी ती सांगणार नाही. पण त्याचबरोबर आनंद रामायणानं 2-3 संयुक्तिक कारणं दाखवणाऱ्या अशा त्यात कथा घेतलेल्या आहेत. त्याच्यातलं एक असं कारण सांगितलेलं आहे, किंवा मागे मी उत्तर रामचरितम नावाचं भाऊभूतीनं जे नाटक लिहिले तिथंही तो प्रसंग त्यांनी याच्या आधारे घेतला असावा. ज्या वेळेला सीता गर्भवती राहते, आता ह्याच्यातून अरण्यातून आल्यानंतर आणि नंतर त्यांचा चांगला संसार सुरू झाला म्हणू आपण, तर त्यावेळेला श्रीराम तिला विचारतो. परवा एक जण माझ्याशी वाद घेत होते एका गाडीमध्ये की म्हणे रामानी कधी चौकशी तरी केली का सीतेची. पण अशा काही ठिकाणी केलेली आहे. प्रत्यक्ष रामायणात अगदी तसं नसलं तरीसुद्धा चौकशी आहे की तुला काय आवडतं, तुला कशाची इच्छा आहे. आता दोरुद तुला प्राप्त झालेले आहेत. दोरुद म्हणजे डोहाळे, पण दो म्हणजे 2 आणि हृदय म्हणजे हृदय, एक बाळाचं हृदय आणि एक आईचं हृदय, म्हणून त्याला दोरुद असा शब्द वापरला. तर ती सांगते मला आता खूप आनंद झाला आहे, आपण परत इकडे आलो आहे, पण मला म्हणते पुन्हा एकदा वनामध्ये जावं, त्या गंगामातेची पूजा करावी, सगळ्या ऋषीमुनींची आशीर्वाद घ्यावे, त्यांची पूजन करावं, ऋषीपत्न्यांची पूजा करावी, त्यांना काही वाणं द्यावीत आणि पुन्हा मनामध्ये छान आनंदात विहार करावा. हे एक कारण सांगितल्यामुळं आपल्याला जे रामावर लोक दोष देतात की एवढा हे असूनसुद्धा त्यानं पत्नीचा त्याग केला, हे बरोबर नाही केलं, तर ते महत्त्वाचं कारण आहे. तिसरं मुख्य म्हणजे काय, राम, आपण त्या शंकेवरूनच जेव्हा हे त्याचं करतो समर्थन की राम हा प्रजानुरंजन करणारा होता, वैयक्तिक सुखासाठी जगणारा नव्हताच. म्हणून राम हृदय आणि रावण हृदय याच्यातला फरक असा सांगितला जातो की जो दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी त्यात आनंद मानतो तो रामहृदयाचे, आणि जो स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांना दुःख देतो तो रावण हृदयी आहे. त्यामुळं रामाला जगाची जास्त चिंता होती, एका सीतेपेक्षा सुद्धा त्यांनी सगळ्यांना महत्त्व दिलेलं आहे की आपल्या आदर्शातून सगळी प्रजा वागणार आहे, म्हणून आपण असं स्वीकार करता कामा नये. त्या निमित्तानं तिचा त्याग केला. अजून एक कारण सांगितलेलं आहे, आत्ता सांगितलं तसं, की जेव्हा तिला पाठवायचं आहे वनामध्ये तर थोडंसं ज्याला आपण शरीरशास्त्र कारण म्हणतो ते एक आनंद रामायणात दिले की कौसल्या म्हणते आता रामा तू आनंदी आहेस, सीता पण आनंदी आहे, आम्हाला आनंद झालेला आहे,
ती गर्भवती आहे, पण आता तिला 5 महिने झालेले आहेत, तेव्हा आता ती तुझ्यापासून दूर राहायला पाहिजे, तर तिला तू माहेरी पाठव. मग आता माहेरी पाठव म्हणल्यानंतर थोडंसं त्याला तेही बरं नाही वाटत की तिने इतके दिवस माहेरी जायचं. मग त्याच्यात मध्य काय काढतात की तिचे जे माता पिता आहेत, जनक आणि सुमेधा राणी, तर त्यांना वाल्मिकींच्या आश्रमात पाठवावं. म्हणजे दोन्हीचं मध्य मगाशी सांगितलं तसं की तिला वनातही राहायचं आहे आणि माहेरी राहायचं आहे. मग तिला आपण तिथे त्या दोघांना तिथे बोलूया आणि तिला तिथे पाठवूया. अशा अर्थानं तिचा तो त्याग म्हणूया की तिला तिथं सोडलेलं आहे. आता लक्ष्मणानं सोडलं, त्यालाही दुःख वाटत असतं. तो शेवटच्या क्षणी सांगतो की हिराच्या ह्याच्यामुळं मी तुला सोडलेलं आहे, रामारायांनी मला सांगितलेलं आहे, तर मला क्षमा कर वगैरे. तो भाग सगळा बाजूला ठेवला. आता ती तिथं राहायला लागली. समजा काही 6व्या-7व्या महिन्यात गेली असेल किंवा 5व्या महिन्यानंतर गेली असेल. तो काळ तिचा संपलेला आहे आणि तिला पुत्रप्राप्ती झाली. आता तिथंसुद्धा आनंद रामायणात काय सांगितलं की तिला एकच पुत्र होतं आणि राम लगेच समजल्या तिला भेटायला आलोय बरं का, आलाय बरं का. रात्रीत आल्यानंतर त्या सुमेधा राणीनं आणि तिथल्या सगळ्या ऋषीपत्नींनी या तिघांचे म्हणजे जन्मलेल्या बाळाचं, सीतेचं आणि रामाचं औक्षण केलेलं आहे. खूप आनंदी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. आता जास्त डिटेल आहे ते सांगत नाही, पण लगेच राम परत गेला. का तर म्हणतो मी फक्त तुला भेटण्यासाठी आणि बाळाला भेटण्यासाठी आलेलो होतो. तर ह्या गोष्टी त्या आनंद रामायणातल्या मला फार आवडलेल्या होत्या. आता तो जन्माला आल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी त्याच्या शांतीसाठी किंवा जनन शांती वगैरे म्हणतात तशासाठी त्यांनी हे रामरक्षा म्हणजे अभिमंत्रून त्याचं सगळं संरक्षण करायला सुरुवात केलेली होती. सगळे आनंदी होते. आता आनंद रामायणातला फरक सांगते. वाल्मिकी रामायणात 2 पुत्र झाले सांगितलं आणि इथं त्यांनी एकच पुत्र झाला सांगितलं. त्याच्यासाठी एक छोटासा प्रसंग असा सांगितला जातो की सीता आता काय झाली असेल, 1-2 महिने बाळंतीण झालेली आहे आणि आता ती पूर्वीच्या काळी कसं नदीवरच स्नानाला वगैरे जायची, तर ती नदीवर एक दिवशी स्नानाला जाते. तर काय होतं, जाताना ती बाळाला आपल्या पाळण्यात ठेवते आणि मुनींना सांगते की मुनिवर्य बाळाकडे लक्ष ठेवा, मी स्नान करून येते. तिच्याबरोबर दासी असतील तेव्हाही भरपूर, किती वर्णन आहे, किती दासी, किती काय काय तिथे सगळे त्या म्हणजे वाल्मिकींच्या आश्रमामध्ये एक मोठा सोहळाच चाललेला होता यांच्या जन्माचा आणि सगळ्याचा. तर जाताना ती बघते तर एक वानरी असते आणि ती वानरी काय करते, तिच्या अंगाखांद्यावर 5 मुलं असतात. किती असतात? 5 मुलं असतात. म्हणजे ती बाळं, ती वानराची पिलं, आणि ती दुडूदुडू म्हणजे ती त्यांना पकडून जात असते. तर तिला जरा ते आश्चर्य वाटतं आणि तिला असं वाटतं की अरेच्या ही एक वानरी असूनसुद्धा ही आपल्या बाळांचं रक्षण करते, आपल्याला बरोबर घेऊन येते आणि आपण मात्र आपलं बाळ तिकडं ठेवून आलो, तर हे बरोबर नाही केलेलं. म्हणून ती परत जाते आणि म्हणते आपल्या बाळाला घेऊन जाऊ. म्हणून ती घेऊन जाते पाळण्यातलं बाळ घेते आणि घेऊन जाते. पुन्हा दासी तिच्याबरोबर असते. आता त्या क्षणभर जे काही 2 मिनटं राहिली असतील तेवढ्या वेळात वाल्मिकी तिथं नव्हते आणि मग ही परत घेऊन गेली बाळाला आणि वाल्मिकी परत आले. त्यांनी पाहिलं तो बाळ नाही पाळण्यात. मग आता काय करायचं, त्यांना एकदम चर्र झालं. शेवटी ते ऋषीमुनी असले, त्यांना अंतर्ज्ञानानं कळलंही असतं की ही घेऊन गेलेली, पण तेवढा क्षण शेवटी माणूस ज्याला म्हणतो त्याचं जे अंतःकरण आहे, एक ऋषी असले तरी पितृतुल्य आहेत, आणि त्यांनी क्षणभर विचार केला की आता सीता परत आली तर मी काय सांगू. आणि म्हणून त्यांनी जे लव्हाळं असतं की नाही, लव्हाळं नावाचं जे गवत असतं ना, त्या गवतापासून एक बाळ बनवलं आणि ते बाळ अगदी त्याच्यावर अभिमंत्रण केलं, सगळे प्राण हे केली शक्ती, आणि ते बाळ तिथं झोपवलेलं आहे सगळं त्याला नटू. तेवढ्या वेळात आता गंमत अशी झाली, सीता तिकडून परत आली. परत आल्यानंतर काय झालं, तिच्या कडेवर बाळ आहे. वाल्मिकी दारातच बघतात, अरेच्या हिच्या तर हातात बाळ आहे, आणि ती येते आणि पटकन त्या बाळाला पाळण्यात ठेवायला जाते, तर तिथे एक बाळ आहे. म्हणजे तीही आश्चर्यचकित आणि वाल्मिकी आश्चर्यचकित. तर त्यावेळेला त्यांना तिला आश्चर्य वाटतं. ती म्हणती मुनिवर्य हे काय, तर म्हणे अगं मी घाबरलो ना तिथे पाळण्यात बाळ नाही म्हणून मी हे लवाळ्याचं बाळ केले, तर आता ह्याला आजपासून लव म्हणत जा, हाही तुझाच पुत्र आहे. म्हणजे लवकुश जे आहेत मूळ रामायणात, त्याचा इथे त्यांनी असा थोडासा हे घेतला आणि मग ते दोघं तिथं वाढायला लागले. आता त्यांच्या रक्षणासाठी
ही रामरक्षा म्हणणं सुरू केलं. आता मी जसं सांगितलं तसं मूळ ज्या ह्याच्यामध्ये कथेमध्ये शिवानी पार्वतीला सांगितलेली आहे असं आहे. आणि अजून एक कारण आहे बरं का रामरक्षा निर्माण होण्याचं. एक स्तोत्र परिमल नावाचा ग्रंथ होता आणि त्याच्यामध्ये मला ते संदर्भ खूप छान मिळालेले होते. त्याची पार्श्वभूमी अशी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मगाशी मी म्हणलं की शतकोटी रामायण आहे आणि शतकोटी रामायण हे या सृष्टीमध्ये किंवा या पृथ्वी तलावर कुणाला ते पेलवतच नव्हतं आणि प्रत्येकाला वाटत होतं की हे सगळं माझ्याकडंच पाहिजे. आता देव, दानव आणि मानव या तिघांनाही असं वाटतं की हे सगळं आमच्याकडं पाहिजे, प्रत्येक हा जो रामाचा ठेवा आहे हा आमच्याकडं पाहिजे. आणि म्हणून ही जी रामकथा आहे ही तिन्ही भुवनात दुमदुमलेली होती आणि त्यामुळे हे तिघं एकत्रित आले आणि त्यांनी असं सुरू केलं की ही कथा माझ्याकडं पाहिजे. देव म्हणतात माझ्याकडं पाहिजे, दानव म्हणतात आमच्याकडं पाहिजे. आणि कारण दानवसुद्धा बरोबर गेलेत बरं का. त्याच्यावरच्या टप्प्यात राहायला वेळ तर मी सांगेन की राक्षस जे उरलेले रामाबरोबर आलेले होते ते सुद्धा रामाबरोबर नंतर गेलेले आहेत. म्हणजे राक्षससुद्धा ते पूर्ण असे दुष्ट अगदी सगळे नव्हते आणि रावण एक वेगळा कारणाने झालेलं आहे ती घटना. तर मग या तिघांमध्ये वाद सुरू झाला आणि काय करायचं, मग ठरतात की आपण हे वाटून घेऊया. ठीक आहे, आता एवढं शतकोटी आहे तर आपण थोडं थोडं वाटून घेऊ, जे समसमान वाटणी करायची. मग वाटणी कोणी करायची, त्याच्यासाठी कोणीतरी निस्वार्थ व्यक्ती पाहिजे. आणि म्हणून निस्वार्थ पाहिजे तर सगळ्यांना आठवतं की जो अत्यंत ज्याला वैराग्यशील आहे आणि ज्याला कशाची हाव नाही असा एक शिवभक्त आहे आणि त्या शिवाला आपण बोलूया. म्हणून शिवांना निमंत्रण दिलं गेलं आणि दिगंबर वृत्तीनं राहणार आहे, त्याला काही साठा नको, काही नको, फक्त तो याची वाटणी छान करेल. मग त्या वाटणीमध्ये त्यांना निमंत्रण दिलं, सांगितलं, विनंती केली की आम्हाला हे सगळ्यांना वाटून द्या. आता 100 कोटींची आहे ही. शिव म्हणाले ठीक आहे, आधी कुणाला द्यायचं. देव म्हणले मी श्रेष्ठ आहे. दानव म्हणतात आम्ही श्रेष्ठ आहे. मानव आपले गप्प बसले. मला तिथं ते फार वाटलं की मानव तसे त्या मनानं सहनशील आहे आणि जास्त हव्यास नाही आहे. मग शिवांना ते आवडलं आणि शिवांनी काय केलं, म्हणून पहिल्यांदा मानवाला दिलं. आपण सुद्धा बघा घरात मुलं जर अशी करत असतील तर जो दंगा करतो त्याला देत नाही, मग जो शांत आहे त्याला पहिलं देतो. म्हणजे लोकांना कळतं की गप्प बसलं तर आपल्याला मिळतं. मला आपलं सहज आत्ता आठवलं म्हणून सुचलं. आणि मग शिवानी हे एक एक पान त्यांना द्यायला सुरू, पहिलं मानवाला दिलं, नंतर दानवांना दिलं आणि देवांना दिलं. असं ते अटी सुरू झाल्या. आता ते किती झालं आहे ते तुम्हाला जे गणिताचे शास्त्रज्ञ असतील त्यांना लक्षात येईल की 33 कोटी 33 लक्ष 33,000 आणि 3,300 अशी ती पानं वाटली गेली सगळ्यांना समसमान. आता काय झालं, एक श्लोक उरला, तो म्हणजे अनुष्टुप छंदातला. कारण सगळी रामरक्षा अनुष्टुप छंदात आहे बघा, जास्ती करून एखादे 2 श्लोक वेगळ्या याच्यात असतात. आता अनुष्टुप छंद म्हणजे तुम्ही रोज जो म्हणतो आपण, भगवद्गीता म्हणतो, सगळे जे म्हणतो, त्याच्यामध्ये 8 चोक 32, एका चरणात 8 अक्षरं असतात. 32 अक्षरांचा तो श्लोक होता. म्हणून त्यांनी काय केलं, आता ते म्हणले 10 अक्षरं वाटून दिली आणि सुरुवातीलाच ते म्हणले होते की जेव्हा विभागणी संपेल आणि जर काही उरलं तर ते मी घेणार. सगळे म्हणले काय उरणार आहे, उरलं तर घेऊ देत. आणि तसंच झालं. बरोबर 2 अक्षरं उरली आणि ती 2 अक्षरं म्हणजे राम. इथं सगळी मेघ आहे. आता ती राम त्याला मिळाल्यानंतर त्यांनी ती आपली कंठात धारण केली. आता एरवी आपण म्हणतो त्यानं विषा औषधं घेतले पार्वतीशे आणि म्हणून त्याचा कंठ निळा झाला. तर इथे मात्र म्हणले की त्यानं ते राम अक्षरं प्राशन केली किंवा इथे ठेवली कंठात आणि त्याचा नीलकंठ झाला आणि तो खूप शोभून दिसायला लागला. आता सगळे परत गेले, देव गेले स्वर्गात, राक्षस गेले पाताळात आणि मनुष्य पृथ्वी तलावर. आता शंकराला प्रश्न पडला की हे इतक्या वेळा आपण रामनाम आता घेणार, पण किती आनंद झाला, रामरहित सगळं रामायण त्यांच्याकडे गेलं असं गमतीनं म्हणतात. आणि शिव मात्र आनंदानं आणि अभिमानानं ती 2 अक्षरं रामनामाची कीर्ती गात 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 रोज ती म्हणू लागला. आणि त्यातला गूढपणा जो आहे तो त्यांनी कुणालाही सांगितला नाही. गूढ होतं ते गूढच राहू दे. राम रमयती ती राम, हा सगळ्यांना रमवणारा, सगळ्यांना आनंद देणारा असा तो राम. आणि म्हणून शिवानी तो धारण केला किंवा कायम त्याची ते उपासना करत. खूप दिवस हे चाललेलं होतं.
पण ही गूढत्वाची जी तहान लागली की हे कुणाला तरी सांगितलं पाहिजे. फक्त मला बघा, आता आपल्याला एखादी गोष्ट कळली तरी आपण नेहमी काय म्हणतो, नाही हे कुणालाही तरी महत्त्वाचं आहे, कळलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गूढ कुणाला तरी सांगायला ठरवलं. आता असंच झालेलं होतं की बुधकौशिक ऋषी जे होते, त्या बुधकौशिक ऋषींना सुद्धा ओढ लागली होती की मला असं ज्ञान मिळायला पाहिजे. दोघांच्या काय म्हणतात ना, टेलिपथी जुळली. आणि मग शेवटी शिवव्रत घेतलेल्या बुधकौशिकांना त्यांनी शिवव्रत घेतलेलं होतं, शिवांचा तो हे होता, उपासक होता. मग त्यांनी ठरवलं की मला हे मिळायला पाहिजे. आणि शिवांनाही वाटलं की हीच एक व्यक्ती आहे की जे माझ्याजवळ राम आहे, ते रामाचं तत्त्व सगळं आपण बुधकौशिकांना द्यावं. पण द्यायचं कधी? देताना सुद्धा आपण विचार करतो गुप्त ठेवा, हे 4 लोकात नको द्यायला, तो सुरक्षित राहायला पाहिजे. मग त्यांनी रात्रीची वेळ निवडली आणि मध्यरात्री बरोबर येऊन त्या बुधकौशिकांच्या स्वप्नात ही सगळी रामरक्षा सांगितली. जे मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण शतकोटी रामायणामध्ये जे आहे त्याचं सार या रामरक्षेत आहे. आणि त्या रामरक्षेचा सगळा आशय त्यांनी त्यांना सांगितला. झोपेतच त्यांनी तो ग्रहण केला. त्याचं चिंतन मनन त्यांचं रात्रभर झालं असेल. शिव निघून गेलेले आणि पहाटे उठल्यानंतर बुधकौशिकांना चैन पडेना. आता ते बघा ना, मला एखादी गोष्ट सांगितली किंवा मी एखादी गोष्ट पाहून आले की लगेच आपण लिहून काढतो. तसं त्या बुधकौशिकांना वाटलं की आता हे आपण लिहून ठेवावं. आणि एकट्यासाठी नाही, कुठली गोष्ट ऋषीमुनी किंवा जे श्रेष्ठ लोक असतात ते स्वार्थी नसतात. आणि मग त्यांनी ठरवलं की हे जे आहे रामरक्षा स्तोत्र, हे आपण सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी, सगळ्या विश्वातल्या मुलांच्या शांतीसाठी, त्यांचं संरक्षण होण्यासाठी सगळ्यांनाच सांगूया. आणि म्हणून ती आता आपल्या पृथ्वीतलावर किंवा सगळ्या त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध झाली. आणि त्यांनी जो मगाशी श्लोक सांगितला तो, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आता आपण ही सगळी प्रक्रिया झाली, रामरक्षा सगळ्यांच्या मुखामध्ये रूढ झाली आणि लोकांना चांगल्या प्रकारे त्याचे प्रत्यय पण यायला लागलेत बरं का. खूप जणांना त्याचे प्रत्यय आले. ती लोकांच्या मनात एक स्थान, पक्क स्थान करून बसलेली. मग आता त्याच्यात कोणकोणते विषय आहेत अगदी थोडक्यामध्ये सांगते की सुरुवातीला आत्ता मगाशी म्हणलं तसं ध्यानमंत्र पहिला आहे. पहिला ध्यानाचा मंत्र आहे. आणि पहिलं जे आहे ते श्री गणेशायन महा आणि बुधकौशिक ऋषी श्री सीता, त्याला सगळा तांत्रिक भाग म्हणतात. मग ध्यानाचा मंत्र झाला की रामरक्षा स्तोत्राचा अर्थ असं छान समजावा आणि चरित्र त्याचं कसं श्रेष्ठ आहे हे पहिल्या श्लोकात त्यांनी सांगितलं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातकन. यातलं एक एक अक्षर हे महापातकाचा नाश करणार आहे. मग ते राम कसं आहे तर तो निलत पल्य वगैरे, ते पल्य म्हणजे निळ्या कमळासारखा वगैरे आहे, ती सगळी त्याची. आणि 4थ्या श्लोकातलं दुसरं म्हणजे 3ऱ्या चरणापासून शिरो मे राघव पातू. आता सापडले तर मी नंतर तुम्हाला दाखवते. ते मी एक चार्टसारखं आहे, बनवून आणलं, एक जणांनी बनवलं होतं बघा. पुण्याच्या कोणी असतील त्यांना माहिती असेल, पंडित वसंतराव गाडगीळ म्हणून होते. आणि त्यांनी असं याची एक रेखाचित्र तयार केलेलं होतं. शिरो मे राघव पातू, मनुष्याकृती केली होती. आणि शिर म्हणजे मस्तक, मस्तकाचं रक्षण माझ्या राघवानं करू देत. आणि बरोबर असा एक बाण दाखवून एक आकडा टाकला होता. त्याच्यानंतर भालम दशरथात्मजः, की भाल म्हणजे कपाळ, कपाळ हे दशरथाचा पुत्र, माझं रक्षण करो कपाळाचं, वगैरे वगैरे. अशा 21 गोष्टी आहेत, 21 नावं आहेत त्याची. आणि 21 ठिकाणं जी सांगितलेली आहेत त्याचं रक्षण करू देत, अशी ती एक आकृती तयार केलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांचा तो प्रयोग होता की प्रत्येक घरातल्या आईवडिलांनी किंवा मोठ्या लोकांनी आपल्या मुलांना हा शिकवायचा. आणि शिरो मे राघव पातू भालन दशरथात्मजः कौसल्ययो दृशो पातू विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वाम. आता जिव्हा नाही मी बाहेर काढत, पण जिह्वाम विद्यानिधी पातू कंठं भरतवंदितः. अशी ही सगळी म्हणत असताना प्रत्येकाला कळलं पाहिजे की माझ्या प्रत्येक अवयवाचं आणि प्रत्येक ज्याला आपण शरीराचा महत्त्वाचा हिस्सा आहे त्याचं रक्षण करावं. आता हेही मी पुन्हा कधीतरी प्रत्येकाचं सांगेन. पण याच्यामध्ये सुद्धा
सबंध रामायण कसं गोवलं एवढ्या 5-6 श्लोकांमध्ये. तर राघव पातू 2-4 फक्त सांगते, कालही तेवढेच सांगणं झालं कारण सगळे होणार नाहीत आता. फक्त तो 5 श्लोकांचा एक आपल्याला वर्ग वेगळा घ्यावा लागेल. तर शिरोमे म्हणजे माझं मस्तकाचं रक्षण या राघवानं करावं. आता इथेही पुन्हा एक असा मुद्दा लक्षात ठेवायचा की केवळ माझ्या शरीराच्या अवयवांचं रक्षण करावं इतक्या क्षुल्लक कारणासाठी रामरक्षेचा विनियोग नाही करायचा. तर माझ्या बुद्धीचा, माझे जे काही सगळं आहे आणि या रामायणातलं जे काही सगळं सार आहे ते समजण्यासाठी मला बुद्धीचं म्हणजे माझ्या मस्तकाचा उपयोग करू दे. तर राघव का म्हणलं? राघव आता सगळ्यांना माहिती आहे की राम सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि मग राघव हे का नाव पडलं? तर रघुकुळाचं श्रेष्ठत्व सांगणारा असा हा राघव आहे बरं का. मग रघुकुळाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी रघु श्रेष्ठ आहे. आणि मागं कधीतरी मी कथेमध्ये सांगितलं होतं की तो रघु कसा श्रेष्ठ आहे. इंद्राबरोबर सुद्धा 15 वर्षाचा किंवा 12-13 वर्षाचा रघु आपल्या वडिलांचं अश्वमेध यज्ञातल्या अश्वाचं रक्षण करतो आणि कौशल्यानं करतो, शर्थीनं करतो, पराक्रमानंही करतो. गुप्तपणे इंद्रानं तो अश्व पळवून नेलेला असतो. का? तर त्याचे 99 अश्वमेध पूर्ण झालेले असतात आणि 100वा अश्वमेध यशस्वी झाला तर तो शतक्रतू म्हणजे शत म्हणजे 100 आणि क्रतू म्हणजे यज्ञ. तर शतक्रतू हे त्याला नाव मिळेल आणि ते इंद्राचं नाव आहे म्हणजे इंद्राचं बिरुद आहे. ते दुसऱ्यांनी हिरावून घेऊ नये म्हणून इंद्राचा हा सगळा प्रपंच. मग त्यावेळेला दिलीप राजाने म्हणजे रघुच्या पित्याने सांगितलेलं असतं की जा बाळा आपला अश्व शोधून आण. आणि म्हणून तो शोधायला निघतो. जसे सगरपुत्र निघालेले होते कपिल मुनींच्या इथं, तोही तुम्हाला प्रसंग माहिती आहे. महा जेव्हा जातो तेव्हा त्याला दिसतं की इंद्र आकाशमार्गानं तो अश्व घेऊन जात असतो गुपचूपपणे, अदृश्यपणे. तेव्हा तो इंद्राला आव्हान करतो आणि इंद्राचं त्याचं युद्धही होतं. इंद्र सुरुवातीला त्याला थोडीशी जखमही करतो म्हणजे त्याला क्षती पण पोचते, पण तो त्यातनं उठतो आणि इंद्राशी युद्ध करतो आणि जिंकतो. पण इंद्र म्हणतो ठीक आहे तू पराक्रमी आहेस, तुला मी शाबासकी देतो, पण म्हणतो एक गोष्ट करायची. रघु म्हणतो मी जे मागीन ते मला दे. म्हणे मागीन ते मागशील ते देईन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या अश्व मी तुला परत देणार नाही. बघा हुशार आहे. अश्व देणार नाही म्हणजे काय? 100वा यज्ञ त्याचा पूर्ण होणार नाही. रघु इतका विद्वान पण आहे, बुद्धिमंत आहे. तो म्हणतो अश्वाशिवाय माझ्या पित्याला 100व्या यज्ञाचं पुण्यफळ मिळावं. किती हुशार आहे बघा. तुला घोडा हवाय तर घेऊन जा, आम्हाला काय घोड्याचं करायचं. म्हणून तो रघु आणि रघुच्या वंशात जन्मलेले ते सगळे राघव किंवा रघुकुळ श्रेष्ठ आणि त्याच्या कुळात जन्मलेला हा राघव आहे. तो माझ्या मस्तकाचं इतकं सगळं त्याच्यात मस्तक म्हणजे सगळ्या गोष्टी येतात. तसं भालम दशरथात म्हणजे भाल म्हणजे मस्त आपलं हे कपाळ. आता कपाळावर आपण काय म्हणतो? सटवी आपलं सगळं प्रारब्ध रोज ऐकतोय आपण. तर आपलं जे नशीब आहे हे ह्याच्यावर. मग ते कोण ठरवतं? वडील ठरवतात, वडिलांच्या ह्याच्यावर. पण इथं त्यांनी म्हणलंय वडिलांचं नशीब यांनी ठरवले. कारण ज्या वेळेला रामाचा आणि ह्या सगळ्यांचे जन्म झाले किंवा तो होण्यासाठी सगळे जे यज्ञ केले, सगळे जे त्यांनी खटपट केलेली आहे, तर त्याच्यामध्ये याचा रामाचा सहभाग जास्त आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या काय म्हणू आयुष्याचं भविष्य ठरवणारा असा हा पिता असतो. आणि म्हणून त्या दशरथाचं त्यानं पहिलं रक्षण केलं. 4 पुत्रांपैकी हा अग्रणी आहे. त्यामुळं असा तो राम आमच्यासुद्धा मस्तकाचं म्हणजे बाळाचं म्हणजे आमचं जे काही नशीब असेल, आम्हाला जे काही घडवायचं असेल ते सगळं घडवण्यात रामाचं वाटा असू दे म्हणून तो भालम दशरथाने. आणि एक सांगते कौसल्येय दृश्योपात. कौसल्येचा पुत्र आहे आणि कौसल्य अत्यंत प्रेमळ असते. हे सगळे प्रसंग डोळ्यासमोर येतात बघा. आणि तिला त्या बाळाला पाहिल्यानंतर तिच्या दृष्टीला केवढा आनंद दिला असेल त्यानं. आपल्यालाही आपले आठवत असतील, आपली जर पहिली प्रसूती आणि पहिली बाळं झालेली तो क्षण आठवला तर खरंच आठवतं की त्या बाळामुळं किती आनंद मिळालेला असतो. आणि तसंच या कौसल्याच्या दृष्टीला आनंद झाला होता. तर या कौसल्याच्या दृष्टीला आनंद देणारा राम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीला आनंद देऊ म्हणजे आमची दृष्टी विशाल करू. कधी कौसल्यानं दुजाभाव केला का हो?
कधी ती कुणावर रागवली का हो? तर ते सगळे गुण आमच्यामध्ये येऊत. आणि विश्वामित्र प्रिय श्रुती, विश्वामित्र कसा आहे? विश्वामित्र प्रिय हा शब्द दोन अर्थानं वापरायचा. विश्वामित्राला प्रिय असणारा असा राम, किंवा विश्वामित्र ज्याला प्रिय आहे असा राम. बघा, 8-10 वर्षाचं पोर आजचं जर असतं आणि कोणी बोलवायला आलं असतं, ज्याला आमच्या घरी 1 वर्षभर पाठवा, तर ते पोरगं पण म्हणलं असतं, मी मुळीच येणार नाही, माझ्या घरी असं असं सगळं आहे, असं तुमच्या इथे मिळणार आहे का, तरच मी येईन, पण मी येणारच नाही. हल्ली मुलं असे करार करतात. पण यानं विश्वामित्रांना आनंद दिलेला आहे. आणि श्रुती म्हणजे कान, श्रवणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या. ज्या वेळेला रामाचा जन्म झाला किंवा ह्या 4 पुत्रांचा जन्म झाला, तेव्हा ह्यांना विश्वामित्रांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या श्रुतींना आनंद झाला, श्रवणाला आनंद झाला, आणि म्हणून त्यांनी त्याला पुढं नेलेलं आहे. तर त्यांच्या श्रुतीला जसा, म्हणजे श्रवणेंद्रियाला जसा त्यांनी आनंद दिला, आणि सगळ्या घटना मग चांगल्या चांगल्या घडत गेल्या. तर तसा हा राम आपल्यासुद्धा श्रुतीची, आता नेहमी जे सांगतात आपण जी नवविधा भक्ती, त्याच्यामध्ये श्रुतीनं काय ऐकायचे हो श्रवणाने? तर फक्त रामाच्या किंवा फक्त भगवंताच्या कथा ऐकायच्या. हे जे बाकीचं आपण ऐकण्यामध्ये जर श्रम वाया घालवत असू तर ते व्यर्थ आहेत. म्हणून तुमच्या आमच्या श्रुतीचं त्यानं रक्षण करावं, असं 21च्या 21 गोष्टी समजावून दिलेल्या आहेत. आता आपण इथेच थांबूया, की असं हे शिरोमणी सगळे ते श्लोक झाल्यानंतर मग पुन्हा सुकृती, म्हणजे आपल्या हातून चांगल्या गोष्टी व्हायच्यात, म्हणूनही रामानं आपलं रक्षण करावे, की हा राम आहे. तिन्ही भुवनात, पाताल, भूतलावर आणि इकडे आकाशामध्ये जे संचार करणारे जे दुष्ट लोक असतील, दुष्टशक्ती असतील, त्या सगळ्या निघून जाव्यात वगैरे वगैरे. आणि राम आणि लक्ष्मणाची फार सुंदर वर्णन आहेत बघा, 16-17 म्हणजे 15वा झाला अधिष्ठवान, आणि त्याच्यानंतर खूप सुंदर अशी, कारण लक्ष्मण तर फार प्रिय आहे आणि प्रिय पण आहे, म्हणून त्याचं मुखम सौमित्री वत्सलहा, ते फार शब्द आहे, की सौमित्रीला मुख, म्हणजे मुखाने, सौमित्रीनं प्रत्येक गोष्ट आधी सांगितलेली आहे रामाला, की रामा त्या जनकाच्या दरबारात जा आणि तिथे त्यानं जो पण ठेवलेला आहे तर ते धनुष्य पाहून ये. म्हणजे लक्ष्मणाच्या मुखातून जे जे चांगल्या गोष्टी गेल्या आहेत त्याप्रमाणे रामानं केलेलं आहे. काही गोष्टी नाही ऐकल्या बरं का, त्याच्या ज्या चुकीच्या होत्या त्या नाही ऐकलेल्या, पण त्याच्या मुखातून सगळ्या चांगल्या गोष्टी पडत होत्या आणि रामाला त्याच्या आवडत होत्या. मुख्य म्हणजे तो काय म्हणला, मी मुळीच इथं राहणार नाही. केवढा त्याग आहे हो, एवढं राज्यवाड्यातलं सुख सोडून, समृद्धी सोडून वनातनं जावायचं भावाबद्दल. आजच्या काळातल्या भावंडांना जर 2 भाऊ एका घरात असतील तर त्यांना ही 2 उदाहरणं सांगितली पाहिजे. भरताचं सांगितलं पाहिजे, पुढं भरतवंदिता, कंठम भरतवंदिता, तोही खरं किस्सा चांगला, की तोही प्रसंग डोळ्यासमोर येतो. आणि म्हणून लक्ष्मणाच्या मुखाचं ज्यांनी कौतुक केलं, किंवा त्याच्या मुखातून पडलेला शब्द ज्यांनी हे केलं आणि त्याच्या मुखाचं संरक्षण केलं, तसं या लक्ष्मणानं, आपल्या रामानं आमच्याही मुखाचं आता रक्षण कशार्थी, की आमच्या मुखातून काहीच वाईट पडू नये. आम्ही जे चांगलं बोलू, म्हणजे आमच्या मुखातून रामनाम किंवा चांगल्याच भगवंताचं नामच येऊ देत, आणि अशा अर्थानं त्यानं आमच्या मुखाचं रक्षण करू देत. आणि मुख्य प्रत्येक अवयवाचं असं छान दिलेलं आहे बघा एका ताईंनी, की भगवंताची पूजा करण्यासाठी आमचे हात, आमचे नेत्र, आमची श्रुती, आमचं मुख, आमची जिव्हा, हे सगळं कारणी लागू देत फक्त भगवंतासाठी. आमचं लक्ष फक्त त्याच्यातच लागू दे, आणि त्याच्यासाठी हे सगळे श्लोक आहेत. पुन्हा रामलक्ष्मणांचे ते धनुष्यबाण घेतलेले वगैरे असे छान वर्णनाचे श्लोक आहेत. हा वेदांताचं ज्ञान जाणणारा वगैरे तेही श्लोक सगळे चांगले आहेत. आणि रामाचं नेहमी वर्णन श्यामल आहे, तर दुर्वादलच श्यामम, दुर्वादलाप्रमाणे जो श्यामवर्णाचा आहे. तर दुर्वा कशी अशी वेगळी असते, तिचा श्यामवर्ण वेगळा असतो. आणि अशा लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. आपण आता त्या श्लोकाकडे जाऊया, कारण सगळ्यांना बहुतेक रामवृक्षेचा अर्थ माहिती असावा. आता पुन्हा एकदा सांगते, तुमच्या डोक्यात जो आहे अर्थ तो बघून घ्या. आपण कोणता श्लोक म्हणणार आहोत, कोणत्या श्लोकाचं चाललेलं आहे चिंतन सांगा. हां, आता त्याच्याकडे जाऊया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम. त्या श्लोकाचा आधी छान अर्थ समजून घ्या. आपदाम अपहर्तारम. अनेक वेळेला संकट निवारण करण्याचे श्लोक आलेले आहेत बरं का, श्लोकामध्ये उल्लेख आलेत. पण हा एक श्लोक का श्रेष्ठ मानला असेल तर आपल्यावर कुठल्याही प्रकारची आपदा आली, आपल्यावर म्हणजे या संसारावर, या सृष्टीवर. आता सुद्धा बघा पुन्हा तिसरं महायुद्ध आहे. 4 वर्षापूर्वी करोनाचा काळ येऊन गेला. आत्ताही काही ठिकाणी अतिवृष्टी सगळे तर आपदाम अपहर्तारम. अपचा अर्थ आहे सगळ्या बाजूनी. ती संकट माझ्याकडचं दुसऱ्याच्या घरात जाऊ दे किंवा तिसऱ्याला मिळू देत आणि असं नाही, त्याचा पूर्णपणे हरण करणारा. आणि एका शब्दात सांगितले आपदाम अपहर्तारम. आता या एकेका शब्दावर आपल्याला किती सांगायचं आहे बघा. जेवढ्या आता कसलं संकट असेल, भौतिक असेल, आध्यात्मिक असेल, किंवा ज्याला आपण समर्थांनी म्हणलेलं आहे किंवा शंकराचार्यांनी सुद्धा आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ही 3 प्रकारची संकटं असतात. आध्यात्मिक, वास्तविक आत्मा हा शब्द वेगळा आहे, पण आत्मा आपल्या देहामध्ये आहे आणि देहाला जर काही बाधा आली तर त्या आत्म्यालाच बाधा आल्यासारखी होते, म्हणजे तो नीट तिथे सुरक्षित राहू शकत नाही. त्यासाठी देहाचे जे काही वेदना असतील, आजार असतील, ते सगळे या आध्यात्मिक तापामध्ये येतात. आणि समर्थांनी जवळजवळ 200-250 प्रकारचे व्याधी सांगितलेले आहेत. कुणीतरी त्याची यादी करा. म्हणजे देहासंबंधी ज्या काही अडचणी येतील. आत्तासुद्धा बघा, आता आपण इथे बसलेले असतो. मी नेहमी सांगते की इथे जेव्हा बसलेली असते ह्या टेबलवर आणि या गराड्यामध्ये, त्यावेळेला सगळी दुखणी पळून जातात. पण इथून फक्त उठू देत आणि त्या स्वयंपाकघराकडे वाटचाल करू देत, सगळं एक एक सुरू होतं. असं प्रत्येकाचं आहे. ज्याचं डोकं दुखत असेल त्याचं डोकं लगेच सगळं वासून येतं. तर ही जी आध्यात्मिक दुखणी आहेत किंवा संकट आहेत, ही तो दूर करतो. आता आधी भौतिक म्हणजे भूतमात्रांवरून, प्राणीमात्रांवरून. सध्या बघा त्या बिबट्याचं, ते काल उदाहरण विसरूनच गेले मी, की बिबटे सारखे पळवत आहेत म्हणून लोकांनी संध्याकाळचं सकाळचं आमच्या बऱ्याचशा बायकांनी फिरणं बंद केलं. किंवा गळ्यातली मंगळसूत्र चोरणारे, म्हणजे ती पुन्हा काही. भूत म्हणजे प्राणी मात्र, त्यातला माणूसही आहेच ना एक प्राणी. लोकांकडूनच भीती आहे आपल्याला. म्हणून ह्या ज्या सगळे संकट आहेत, छोटी सुद्धा, ह्याचं सुद्धा हरण करणारा. आणि आधी दैविक म्हणजे दैवी घटना ज्या घडतायत, वीज पडून झालं, काही आत्ता मगाशी म्हणलं तसं अतिपावसामुळं झालं, अतिदुष्काळामुळं झालं, आग लागल्यामुळं झालं, ही जी काही संकटं येतात ही सगळी, तर या सगळ्यातनं तो दूर करणार आहे. आणि मी तर म्हणते आध्यात्मिकचा मी वेगळा अर्थ घेतो, की ज्याला आता मगाशी म्हटलं तसं पुत्रप्राप्ती नसेल, ज्याच्या मागं जी दुखणी आहेत, ज्या प्रकारची संकट आहेत, ज्या प्रकारचे यक्ष प्रश्न आहेत, ते सगळे दूर करणारा असा हा राम आहे. म्हणजे आपदाम अपहर्तारम. आता त्याची उदाहरणं आणि कथा मी वेगळ्या सांगते, आधी 3 याचा अर्थ समजून घ्या. आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम. पुन्हा बघा, सर्व हा शब्द त्याच्या ठिकाणी आहे. अपहर्तारम म्हणजे सगळी दुःख. एखादा म्हणतो बघा मी तुम्हाला एवढं करीन, पण ही एक गोष्ट फक्त करणार नाही, आपल्याला एखादा कोणी भेटला मदतनीस तर. पण राम तसा नाही आहे, सगळ्या प्रकारची संकट दूर करणार आहे. तसं सर्व संपदाम दातारम, एका शब्दात सांगितलेलं की सगळ्या प्रकारची संपत्ती देणार आहे. आता मला सांगा, संपत्ती म्हणलं की आज जर कोणी उभं राहिलं आणि राम जर त्याच्यासमोर आला तर तो संपत्ती म्हणजे असंच मागणार, माझ्या 7 पिढ्यांना किंवा 100 पिढ्यांना पुरल एवढं दे, किंवा मला इतकी संपत्ती दे. संपत्ती म्हणजे फक्त धनसंपत्ती, ही आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण काय मागायचं, देव जरी, म्हणून मला ते गाणं नेहमी आठवतं. आणि ते देव जरी मज ते म्हणलं की लगेच समोरच येतं. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. आता माझ्या बाळाला सगळं जीवन दे असं ती आई मागते, मोलकरणी चित्रपटातली. पण आज आपण सुद्धा सहसा काय म्हणतो, माझ्या मुलाला बरं वाटू दे,
माझ्या मुलाला नोकरी मिळू देत, माझ्या मुलाचं मुलगा मुलगी जे असेल ते लग्न होऊ देत, म्हणजे हीच सगळी मागणी आपण करत असतो. आणि काय हो, आता ते एक शेवटचा मुद्दा आहे, कदाचित उद्या किंवा परवा पुन्हा मी उरलेलं सांगेन, कारण काल मला तिथं 2 तास लागले होते बोलायला. इतक्या पाऊण तासात तर सगळं सांगणं शक्य नाही. मग सगळ्या प्रकारची दानं देणारा दातारम, दाता येतो, दातारम म्हणले, दातारम म्हणजे दान करणारे अनेक, तसा तो एकच दाता आहे, तो अनेकांना सगळ्या प्रकारची दानं देतो, सर्व प्रकारच्या संपत्ती. मग त्याच्यात मी पहिली सांगते गुणसंपत्ती. माझ्याकडे सद्गुण येऊ देत रामा, तुझ्याकडे जेवढे गुण आहेत तेवढे तर आम्ही नाही सहन करू म्हणजे स्वीकारू शकणार, पण जितके ते अशा अंगावर शहारे येत आहेत बघा ते सांगत असताना, तर तसं तू जेवढी गुणसंपत्ती तुझी आहे ना तेवढी आम्हाला दे. तसंच ह्या भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक चिरंतन सुख ज्याच्यात आहे ते आम्हाला मिळवून दे. आणि जी जी तुला चांगलं जे वाटत असेल ते सगळं आम्हाला प्राप्त करून दे. तर त्यांनी कुणाकुणाला कशा कशाचं दान दिले हे थोडंसं सांगायचं. आणि शेवटचं आहे दातारम सरस्वतम लोकाभिरामम. आता तिथं तो काही देणार नाही, फक्त लोकाभिरामम एकच विशेषण आहे, लोकांना हवासा वाटणारा, लोकांना प्रिय असणारा असा राम. भूयहा भूयहा नमामि अहम. भूयहा म्हणजे पुन्हा, पण याच्यामध्ये सगळी पुनरावृत्ती आहे. भूयहा आपण पुन्हा पुन्हा म्हणलं की त्याचा जास्त जोर येतो, म्हणून पुन्हा पुन्हा मी त्याचं म्हणजे तू आमचं तुझं मी वंदन करतो किंवा तुला मी नमस्कार करतो. भूयो भूयो नमामि अहम. कशासाठी? या 3 गोष्टी आम्हाला देण्यासाठी. म्हणून मी जे प्रसंग सांगितले आता अगदी इथे थोडक्यात सांगते, तुम्हाला जर वेळ असेल तर आपण जास्तही वेळ बोलूया, माझी काही हरकत नाही. आणि थांबायचं असेल तर म्हणाल तेव्हा थांबायला तयार आहे. आता बघा, समर्थ आणि श्रीराम हे इतके एकरूप झालेले आहेत. समर्थ म्हणजे रामाचं दुसरं रूपच आहे. योगायोग असा आहे, आपण रामनवमी दिवशी पण पुन्हा हा प्रसंग घेणारच आहोत, की रामाच्या जन्माच्या वेळेला समर्थांचा जन्म झालेला आणि त्यांच्या आईवडिलांची जी साधना होती. आपण बघा ना, दुसऱ्याला आपण किती देतो त्याच्या कितीतरी % आपल्याला मिळतं देवाला दिलं तर. म्हणजे 1% दिलं तर 10% तरी नक्कीच मिळतं, 100% मिळतं. पण आपण देताना सुद्धा काचकूच करतो. तसं रामाचं नाही आहे, तो सगळ्यांना भरभरून देतो आहे सगळं, आणि सगळी सुख देणार आहे, सगळी दुःख दूर करणार आहे. पण त्याच्यासाठी इतकी आंतरिक आपली तळमळ किंवा साधना किंवा त्याची सेवा जे काय म्हणा ते प्रार्थना भक्ती ही व्हायला पाहिजे. 3 प्रसंग आहेत पण एका मिनिटात सांगते. समर्थांचे आईवडील सूर्याजी पंत आणि राणूबाई त्यांची माता, ते रामाची अशीच भक्ती करत होते. हा जो नवरात्रीचा समय आहे, आता चैत्रातले 9 दिवस हे ते प्रार्थना करायचे, कीर्तन करायचे, भजन करायचे, रात्र रात्र संकीर्तन चालायचं. आणि त्यांनी सूर्याची उपासना केली, म्हणून एकदा सूर्यानी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की सूर्यवंशातला राम आहे, तुम्ही रामाची हे करा, उपासना करा. आणि तेव्हापासून ते रामाची उपासना करतात, कित्येक वर्ष करत होते. आणि कुठला दिवस उजाडेल की मला माझ्या मनासारखं होईल. शेवटी कसं असतं, त्या सूर्यालाही काय मागायचं तर ती राणूबाई म्हणते मला एक पुत्र दे. ते म्हणतात अरे असं काय मागतेस तू, ह्या गोष्टी काही मागण्यासारख्या आहेत का देवाला? आपण सुद्धा हेच आपण म्हणजे सगळे जनरल की मला पुत्र दे, मला कन्या दे, त्याचं लग्न होऊ दे, त्याचं अमक होऊ दे, त्या असल्या साध्या साध्या गोष्टी मागायच्या नाही. आणि मग त्यांची अनेक वर्ष सेवा चाललेली होती. पण तुम्हाला माहिती आहे ते त्यावेळच्या सरकारमध्ये त्यांची सेवा चाललेली होती, नोकरी चाललेली होती. अष्टमीचा दिवस होता आणि अष्टमीच्या दिवशी रात्री कीर्तन रंगात आलेलं होतं. आणि अशा वेळेला तो हेलकरी किंवा येसकार म्हणलेला आहे त्याला, तर तो येतो येसकरी आणि त्यांना मध्येच थांबवतो, म्हणतो चला चला तुम्हाला ह्याच्यावर बोलवलेलं आहे, साहेबांनी बोलवलेलं आहे. तर तो म्हणतो आत्ता नाही, माझे हे एवढं कीर्तन तर होते नाही म्हणे, तातडीनं बोलवलेलं आहे. आणि त्याला घेऊन जातात. तर तो बालूजी पंत म्हणून असतात, त्यांना म्हणतात शेवटी हे कीर्तन पूर्ण करा. आणि तिथं जांब हे गावी तुम्ही जाऊन आलेले असाल तर आठवत असेल, तिथं मारुतीचं मंदिर आहे.
गावाच्या बाहेर. आणि तिथं ते गेले. तिथं गेले तर 2 पठाण उभे होते, हातामध्ये शस्त्र घेतलेले. त्यांना काही घाबरले नाही. ते म्हणतात बाकीचे पाटील वगैरे कुठे आहेत? जर सरकारी काम आहे तर मला एकट्याला का बोलवलंय? मी पंत आहे, म्हणजे ते सगळी व्यवहार सगळे करत असतील पंत. तर म्हणे नाही, बाकी नाही कुणाला बोलवलेलं, फक्त तुम्हालाच बोलवलेलं. आणि असं म्हणून ते एकदम तिथे गर्भगळीत झाले म्हणा किंवा काही नाही. ते म्हणतात मी आधी मारुतीचं दर्शन घेतो. आणि मारुतीचं दर्शन घेण्यासाठी ते तिथं वाकले तर ते पठाण गायब झाले. अरे रामा, थांबावंच लागेल बरं. ते पठाण तिथे अदृश्य झाले आणि एकदम त्या मंदिरामध्ये प्रकाश पडला, तेजस, सगळं तेज आलं. हे घाबरून गेले आणि थोडेसे असे, ज्याला आपण सुन्न झाले म्हणा, किंवा त्यांची सगळी चेतना गेली आणि घाबरून गेले ते. म्हणजे बेशुद्धसारखी अवस्था झाली, मूर्छा आली. आणि क्षणभरात तिथे राम, लक्ष्मण, सीतामाई उपस्थित झालेले आहेत. त्यांनी तिथे त्यांना स्पर्श केला. ते जागे झाले आणि म्हणतात साक्षात प्रभू तुम्ही आलात. नमस्कार करतो आणि काय बोलावं तेच कळेना. तर श्रीराम म्हणतात आम्ही तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय, तू सगळं हे करतोयस म्हणून मी तुला प्रसन्न झालो, तुला काय हवंय ते माग. ते काही मागू शकत नाही. म्हणे तुम्ही भेटलात हेच मला पाहिजे. नाही नाही म्हणे, आमच्या कृपेनं तुला 2 पुत्र होतील. आणि 2 पुत्र होतील म्हटल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो. तुम्ही मला भेटलात, माझं कल्याण झालं म्हणतो, जन्माचं सार्थक झालं. पण ते म्हणतात अजून काही माग. नाही म्हणे, मला आता दुसरं काही नको, पण म्हणे माझ्या पत्नीला तुम्हाला भेटायचं होतं, तिला दर्शन द्या, तिला म्हणे पुढं देईन. आणि असं म्हणून ते तिथं थांबलेले आहेत. त्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. आणि पुन्हा एवढंच म्हणतात की तू ही एवढी उपासना करतोयस, पण ही रामरक्षा किंवा हे जे असं अजून काही कीर्तन तुझ्या हातून व्हायला पाहिजे, ती सेवा व्हायला पाहिजे. आणि ती करण्यासाठी तू अनुग्रह घेतला पाहिजे रामाची. जर म्हणजे माझी जर खरी तुला साधना करायची, तो म्हणतो अनुग्रह काय घेणार? मलाच कोणी, माझे लहानपणी वडील गेलेत, मला कोणी अनुग्रह दिलेला नाही. मग म्हणे काय करायचं? तुम्हीच मला अनुग्रह द्या. रामाने त्याला अनुग्रह दिलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 13 अक्षरी मंत्राचा स्वतः रामाने. आणि राम तिथून अदृश्य झाले. पण अदृश्य होताना रामांनी स्वतःच्या 3 मूर्ती, तिघांच्या, राम, लक्ष्मण, सीता, या 3 मूर्ती त्यांना दिलेल्या आहेत. आणि राम अदृश्य झालेले. असा त्यांच्यावर अनुग्रह. राम म्हणजे रामाच्या दोन्ही गोष्टी, दातारम पण आणि संकट हरण करणारा. संकट अशा अर्थी की यवनांचं संकट ते त्यांच्यावर होतं, सगळ्या प्रजेवरच होतं. आणि शिवाय त्यांना अशा अडचणी यायच्या, आपलं साधना करता करता असं बोलावलं जायचं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं उद्यापासून मी ती नोकरी सोडून टाकणार. आणि ते रामाच्या त्या मूर्ती घेऊन ते घरी आलेले आहेत, देवघरात ठेवलेले आहेत. राणूबाईंना सांगितलेलं आहे. ती म्हणती माझं दर्शन राहिलं, म्हणे तुला पुढं होईल. आणि मग सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या घरामध्ये रामाची सेवा सुरू झाली, कायमची मूर्तीची, आणि सगळीच साधना सुरू झाली. तशीच अनुग्रह त्यांना 2 मुलं झाली. त्यातला पहिला ज्येष्ठ गंगाधर, त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं कोणीतरी, आणि ते पुस्तक आपण आज वाचायचं ठरलं होतं. तर ज्येष्ठ गंगाधरांनाही त्यांनी वडिलांना म्हणजे हट्ट केला की मला अनुग्रह द्या. ते म्हणतात मलाच कोणी देणार घरात नव्हतं, तर मी तुला कसा काय देणार, तू त्या रामालाच माग. आणि त्यांना असा हट्ट करून त्यांनाही अनुग्रह घेतलेला आहे. आणि ज्येष्ठ मोठा भाऊन हा 5 वर्षाचा असताना समर्थांनी त्याच्या मागे लागून मला अनुग्रह दे, वर जाऊन ते अनेकांना अनुग्रह द्यायचे. तर तिथं दार उघडलं तर ते म्हणतात नाही नाही, तू आत्ता यायचं नाही, तू अजून लहान आहेस. तर समर्थांनी पण, तुम्हाला माहिती असतील हे प्रसंग, जाऊन मारुतीच्या मंदिरात मारुतीला साकडं घातलं, मारुतीच्या मागं लागले. आणि तसेच तिथे उपाशी तापाशी जमिनीवर झोपलेले असताना, आणि मारुतीला त्याची दया आल्यानंतर पुन्हा मारुतीने समर्थांना आपलं श्रीरामांना सांगून पुन्हा रामांनी त्या समर्थांना अनुग्रह दिलेला आहे. आणि त्यांच्या पण हातात असं, ज्याला आपण धनुष्यबाण, अर्ध असं धनुष्यबाण आणि 2 वस्तू काहीतरी दिल्या. आणि राम तिथून निघून गेले होते, तर म्हणजे अदृश्य झाले होते. आणि सगळे लोक बघायला आले कुठं हे पोरगं 5 वर्षाचं कुठं गेले. तर ते तिथं त्या याच्यामध्ये, तो 2-3 ग्रंथामध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत, पण हे एवढेच मी आत्ता थोडक्यात तुम्हाला सांगितले. अशी ही
त्यांच्यावर अनुग्रह केल्याची एक घटना आहे म्हणूया किंवा प्रसंग आहे की तुम्ही जसं देवाला मागाल तसं देव तुम्हाला देत असतो. तुमच्या सगळ्या संकटातनं तुम्हाला बाजूला करत असतो. आणि समर्थांनी किती जणांवर उपकार केलेले आहेत तेही तुम्हाला माहिती असतील. गोंदवलेकर महाराजांचे तेही काही प्रसंग मी सांगितले की समर्थांनी सुद्धा अनेकांना आता उद्धवाचंही झालेलंच आहे कल्याण किंवा शिवाजीराजांना तर सगळंच दिलेलं आहे ज्ञान. आणि सगळ्या संकटातनं दूर होण्यासाठी किंवा राज्यावरची संकटं दूर करण्यासाठी समर्थही स्वतःशीच झटलेले आहेत आयुष्यभर. कारण ते रामाचेच अनुग्रहित होते. आणि जिथे जिथे आता ते अगदी टाकळी ह्याला आधी काळ्या रामाच्या इथं आले तिथेही पुन्हा रामाने त्यांना दर्शन दिलं होतं आणि सांगितलं होतं की या देशाची सगळी स्थिती सुधारण्यासाठी आणि देशाचं रक्षण करण्यासाठी तू कटिबद्ध हो. तो शिवशंभू येणार आहे, त्यालाही तू सहाय्य कर आणि दोघांनी मिळून असं चांगलं हे करा असं ते सांगितलेलं होतं. म्हणून मग त्याच्यातले काही किस्से अजून मी सांगितले होते. मला असं वाटतं आज आपण इथे थांबूया. एक टप्पा झालेला आहे. दातारम सर्व संपदांचं पण पुन्हा कधीतरी सांगेल. आणि नाहीतर मग परवा दिवशीचं जे माझं होणार आहे आपल्या दासबोधाच्या याच्यावर त्याच्यात अजून थोडासा उल्लेख होईल. आज इथे थांबूया. काही जण लेट पण व्हायला लागले आणि उद्या आम्हाला पुन्हा पहाटे जायचं आहे. उद्या तिथे सातारला पोहोचायचं आहे. मग तिथे जाऊन तुमचा पुन्हा तास घ्यायचा आहे. वाटलंच तर उद्या हा पूर्ण करू आपण विषय. इथेच थांबूया. मॅडम तुम्ही ना राघवचा अर्थ 1-1.5 महिन्यापूर्वी सांगितलेला होता. एक हो निर्गुण असा अर्थ. हो बरोबर आहे ना, बरोबर आहे. पण रघुकुळाचा उल्लेख म्हणून तो राघव असा पण आहे ना मुख्य. म्हणजे तो निर्गुण रूप जय जय राम तर आहेच, बरोबर. पण शनिवार मॅडम तास आहे का? नाही ना, उद्या नाही का? उद्या शनिवार आहे का? हां मग नाही, उद्या नाही, मग सोमवारीच म्हणत असाल तर घेऊया आपण उद्या तिथे गेल्यानंतर हाच विषय पूर्ण करून टाकू. सोमवारी घ्या. हां मग ठीक आहे. चालेल. मग प्रार्थना म्हणूया आता आपली रोजची ज्ञानदेवांची. आता ही नाही मग उद्याही नको मग परवाही नको. मग ठीक आहे, म्हणजे मी आरामात जाईन. मग सोमवार मंगळवार होतील आपले क्लास तिथे. चालेल. सुरुवात ज्ञानदेवांपासून, शेवट ज्ञानदेवांपासून. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वां बुद्धिकल्पं नवन्तरीयं वयः क्वचाल्पं विषय्य विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मधु मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी
आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. चला 23 तारखेला पुन्हा दासबोधाची लिंक येईल, तिथं जॉईन व्हा. बोला. काय